वैदिक पंचांगानुसार यंदा 9 एप्रिलपासून चैत्र मासाचा प्रारंभ होत आहे। हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा व चैत्र नवरात्रीची तिथी एकाच दिवशी म्हणजेच 9 एप्रिलला जुळून आली आहे। यंदा हे दोन्ही सण अत्यंत शुभ योगामध्ये साजरे होणार आहेत। या दिवशी अमृतसिद्धी व सर्वार्थ सिद्धी हे 2 योग असतील, पण त्यापुढे सुद्धा रामनवमीपर्यंत तब्बल 5 वेळा रवियोग व 3 वेळा सर्वार्थ सिद्धी योग जुळून येणार आहे। चैत्र नवरात्रीच्या 9ही दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी यापैकी एक ना एक योग सक्रिय असल्याने या कालावधीत माता दुर्गेच्या भक्तांना वरदान लागू शकते। नेमक्या कोणत्या दिवशी कोणता शुभ मुहूर्त आहे व त्याचा कोणत्या राशीवर शुभ प्रभाव होऊ शकतो हे जाणून घेऊया। गुढीपाडव्याच्या नंतर चैत्र नवरात्रीत हे योग असतील कायम। 9 एप्रिलला म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेला अमृतसिद्धी योग व रवियोग असणार आहे। यानंतर 10 एप्रिलला सर्वार्थ सिद्धी योग असेल व मध्यरात्री पुन्हा रवियोग सुद्धा सुरू होईल। 11 एप्रिलला रवियोग कायम असेल, त्यानंतर पुन्हा 13 एप्रिलला रवियोग जुळून येईल। 15 एप्रिलला सर्वार्थ सिद्धियोग असेल व नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 16 एप्रिलला रात्री उशिरा पुन्हा हा योग सक्रिय होईल। यावेळी रवियोग सुद्धा कायम असेल। यानुसार चैत्र नवरात्रीच्या कालावधीत तब्बल 5 वेळा रवियोगाचा दुर्मिळ संयोग जुळून येणार आहे। चैत्र नवरात्रीच्या पंचमीला गुरु आदित्य योग या 3 राशींचा फायदा। चैत्र नवरात्रीची पंचमी म्हणजेच 13 एप्रिलला शनिवारी रात्री सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे। या ठिकाणी अगोदरच गुरुदेव उपस्थित आहेत। सूर्य व गुरुच्या एकत्र येण्याने आदित्य गुरुयोग निर्माण होणार आहे। यामुळे मेष सहित गुरुच्या सामित्वाची मीन रास व सूर्याच्या सामित्वाची सिंह रास लाभ प्राप्त करू शकते। सूर्याच्या तेजाने या 3 राशींच्या व्यक्तिमत्वाला वेगळीच झळाळी मिळू शकते, तर गुरुच्या आशीर्वादाने आपण आयुष्यात नेतृत्व करून आपल्या ज्ञानाचा प्रसार करून आर्थिक पाठबळ मिळवू शकता। रामनवमी कधी असेल? दरम्यान चैत्र नवरात्रीच्या नवमीला प्रभू श्रीराम जन्म साजरा केला जाणार आहे। रामनवमी यंदा 17 एप्रिल 2024ला असेल। दुपारी 12 वाजता देशभरात राम जन्मोत्सव धूमधडाक्यात साजरा होईल। यंदा अयोध्या नगरीत या निमित्ताने मोठा उत्साह पाहायला मिळेल। चैत्र नवरात्रीमध्ये कधी असते महाअष्टमी आणि नवमी? नवरात्र हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो। चैत्र नवरात्रीच्या सणाला हिंदूंसाठी विशेष महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये माँ दुर्गेच्या 9 रूपांची विशेष पूजा केली जाते, तसेच शुभ फळ मिळवण्यासाठी उपवास केला जातो। नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन करून कन्यापूजा केली जाते। यावेळी चैत्र नवरात्री 9 एप्रिलपासून सुरू होऊन 17 एप्रिलला संपेल। अशा परिस्थितीत चैत्र नवरात्रीतील महाअष्टमी आणि महानवमीची तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घेऊया। चैत्र नवरात्रीच्या अष्टमी तिथीला महाअष्टमी साजरी केली जाते। चैत्र नवरात्रीतील महाअष्टमी तिथी 15 एप्रिल रोजी दुपारी 12:11 सुरू होईल आणि 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 समाप्त होईल। अशा परिस्थितीत 16 एप्रिल रोजी महाअष्टमी साजरी होणार आहे। चैत्र नवरात्री 2024 नवमी तारीख। पंचांगानुसार चैत्र नवरात्रीची नवमी तिथी 16 एप्रिल रोजी दुपारी 1:23 सुरू होईल आणि 17 एप्रिल रोजी दुपारी 3:14 समाप्त होईल। अशा स्थितीत 17 एप्रिल रोजी महानवमी साजरी होणार आहे। चैत्र नवरात्री 2024 तारीख। चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11:51 सुरू होईल आणि ही तिथी 9 एप्रिल रोजी रात्री 8:29 समाप्त होईल। अशा परिस्थितीत चैत्र नवरात्री 9 एप्रिलपासून सुरू होऊन 17 एप्रिलला संपेल। घटस्थापना या मुहूर्तात करा। ज्योतिषांच्या मते 9 एप्रिल रोजी घटस्थापना करण्याची वेळ सकाळी 6:02 पासून ते 10:16 पर्यंत आहे। या काळात घटस्थापना करता येते। याशिवाय अभिजित मुहूर्तावर सकाळी 11:57 पासून ते दुपारी 12:48 या वेळेत घटस्थापनाही करता येते। हिंदू धर्मात विविध सण समारंभ मोठ्या उत्साहात साजरे केले जातात। हिंदू धर्मात नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे। यामुळेच वर्षातून 4 वेळा नवरात्र साजरी केली जाते। नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते। संपूर्ण वर्षभरात एकूण 4 नवरात्री असतात। पहिली नवरात्री चैत्र महिन्यात असते, तर शारदीय नवरात्री जी अश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर 2 नवरात्री ह्या गुप्त स्वरूपात असतात, परंतु चैत्र आणि अश्विन नवरात्रीला भारतात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। यंदा चैत्र नवरात्र 9 एप्रिलपासून सुरू होत असून 17 एप्रिलपर्यंत समाप्त होणार आहे।
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते। दुर्गा देवी ही सुख, समृद्धी, शक्ती आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते। जे भाविक श्रद्धेने देवीची पूजा करतात त्यांच्यावर देवीची अखंड कृपा असते। पौराणिक मान्यतेनुसार वाघ किंवा सिंहाला देवीचे वाहन मानले जाते। अनेक फोटो आणि मूर्तीमध्ये वाघ किंवा सिंहाला आपण देवीचे वाहन म्हणून पाहतो। परंतु नवरात्रीच्या काळात जेव्हा देवीचे आगमन होते त्यावेळी देवीचे वाहन बदलते असं म्हटलं जातं। देवी भागवत ग्रंथानुसार नवरात्रीत देवी वेगवेगळ्या वाहनावर बसून येते। वारानुसार निश्चित केले जाते देवीचे वाहन। देवी कोणत्या वाहनावरून येणार आहे हे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाच्या वारावरून निश्चित केले जाते। ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस रविवारी किंवा सोमवारी येतो त्यावेळी देवी हत्तीवर बसून येते। ज्यावेळी नवरात्र मंगळवारी किंवा शनिवारी येते त्यावेळी देवी घोड्यावरून येत असते असं समजलं जातं। तसेच ज्यावेळी नवरात्रीचा पहिला दिवस गुरुवार किंवा शुक्रवार असेल त्यावेळी देवी डोलीमध्ये बसून येते। बुधवारी आलेल्या नवरात्रीत देवी बोटीवर बसून येते। नवरात्रीमध्ये देवी कोणत्या वाहनावर बसून येते यामुळे येणारे वर्ष शुभ असेल की अशुभ याचा अनुमान लावला जातो। यंदा घोड्यावर स्वार होणार देवी दुर्गा। यंदा चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मंगळवार असल्याने देवी घोड्यावर बसून येणार आहे। देवीचं घोड्यावरून येणं फारसं शुभ मानलं जात नाही। ज्यावेळी देवी घोड्यावर स्वार होऊन येते त्या वर्षी समाजात अस्थिरता, तणाव, मोठ्या दुर्घटना, भूकंप, युद्ध यांसारखी संकट निर्माण होणार असल्याचं म्हटलं जातं। हिंदू धर्मात नवरात्री दरम्यान उपासना आणि व्रत करणे सर्वोत्तम असल्याचे म्हटले जाते। असे मानले जाते की सामान्य दिवसांमध्ये कोणत्याही साधनेत सिद्धी प्राप्त करण्यासाठी किमान 40 दिवस आवश्यक असतात। तसेच नवरात्रीतील 9 दिवसांमध्ये साधनेत यश मिळवणे पुरेसे आहे। नवरात्रीचा उत्सव वर्षातील चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ या 4 महिन्यात साजरा केला जातो। पण चैत्र आणि शारदीय नवरात्री यामध्ये प्रमुख आहेत। यावेळी 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्र सुरू होत आहे। चला तर मग जाणून घेऊया नवरात्रीची उपासना पद्धत आणि या 9 दिवस कोणत्या मंत्रांचा जप केल्याने तुम्हाला फायदा होईल। माता शैलपुत्री। शैलपुत्री हे दुर्गा देवीचे पहिले रूप आहे। असे मानले जाते की शक्तीची पहिली उत्पत्ती शैलपुत्रीच्या रूपात झाली होती। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा करावी। देवीसमोर उदबत्ती, देशी तुपाचा दिवा लावून देवीची आरती करावी। यानंतर शैलपुत्री मातेची कथा, दुर्गास्तुती किंवा दुर्गा चालीसाचे पठण करा। या दिवशी गाईच्या तुपापासून बनवलेल्या पांढऱ्या वस्तू देवीला अर्पण करा। यानंतर संध्याकाळी आरती करून देवीचे ध्यान करावे। मंत्र ओम शैलपुत्रे नमः। ब्रह्मचारिणी। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी भगवती देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते। सकाळी पूजेच्या वेळी हातात एक फूल घेऊन देवीचे ध्यान करा। त्यानंतर तिला पंचामृताने स्नान घाला। त्यानंतर फुले, कुंकू, शेंदूर अर्पण करा। पांढरी आणि सुवासिक फुले देवीला प्रिय आहेत। याशिवाय कमळाचे फुलही अर्पण करू शकता। मंत्र ओम ब्रह्मचारिणे नमः। दुसरा मंत्र या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणी संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। माँ चंद्रघंटा। तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीच्या रूपाची पूजा केली जाते। सर्वप्रथम देवीला गंगेच्या पाण्याने स्नान घालावे। यानंतर धूप, दीप, रोळी, फुले, फळे अर्पण करा। यानंतर मातेचे ध्यान करा आणि मनात ओम चंद्रघंटाय नमः या मंत्राचा जप करत राहा। माता कुष्मांडा। या दिवशी नेहमीप्रमाणे सर्वप्रथम कळशाची पूजा करून कुष्मांडा देवीला वंदन करावे। यानंतर देवीला पाणी आणि फुले अर्पण करा। या दिवशी पूजेला बसण्यासाठी हिरवे आसन वापरावे। या दिवशी देवीला भोपळ्याचा हलवा अर्पण करा। मंत्र या देवी सर्वभूतेषु मा कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। स्कंदमाता। स्कंदमातेची नवरात्रीच्या 5व्या दिवशी पूजा केली जाते। या दिवशी सर्वप्रथम स्कंदमातेची मूर्ती किंवा चित्राची प्रतिष्ठापना करावी। यानंतर गंगाजलाने शुद्धीकरण करा। पूजास्थानी माती, तांबे किंवा चांदीचा घागर पाण्याने भरून त्यावर कलश ठेवून देवीचे ध्यान करावे। स्कंदमातेची पूजा केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। स्कंदमातेला केळी आवडतात। या दिवशी देवीला केळी अर्पण करा। मंत्र या देवी सर्वभूतेषु मा स्कंदमाता रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। कात्यायनी।
6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा करावी। या दिवशी पूजा करताना लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घाला। यानंतर कात्यायनी देवीची मूर्ती स्थापित करून तिला गंगाजलाने शुद्ध करा। यानंतर मातेसमोर तुपाचा दिवा लावा आणि फुलंही अर्पण करा। याशिवाय देवीला पिवळ्या फुलांसह कच्च्या हळदीची गाठ अर्पण करा। मंत्र: या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। काल रात्री 7व्या दिवशी कालरात्रीची पूजा करावी। देवीच्या मूर्तीची स्थापना केल्यानंतर देवीला कुंकू, लाल फुले इत्यादी अर्पण करा। यानंतर देवीला लिंबाचा हार घाला आणि तिच्यासमोर दिवा लावून तिची पूजा करा। देवीच्या मंत्रांचा जप करावा किंवा सप्तशतीचा पाठ करावा। काल रात्रीला लाल रंगाची फुले अर्पण करा। गुळ किंवा त्यापासून बनवलेल्या वस्तू काल रात्रीला अर्पण कराव्यात। मंत्र: या देवी सर्वभूतेषु मा कालरात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। महागौरी: नवरात्रीच्या 8व्या दिवशी महागौरीची पूजा करावी। या दिवशी सर्वप्रथम महागौरीच्या मूर्तीची लाकडी चौकटीत किंवा मंदिरात स्थापना करावी। यानंतर तेथे पांढरे वस्त्र पसरून महागौरी यंत्राची स्थापना करा। महागौरीची पूजा करताना पिवळे आणि पांढरे कपडे घालता येतात। महागौरीला खीर आणि हरभरा अर्पण करावा। मंत्र: ओम महागौरये नमः। सिद्धिदात्री: आई जगदंबेचे हे पूर्ण रूप आहे। पहिल्या दिवशी शैलपुत्रीच्या रूपात केलेली पूजा सिद्धिदात्रीच्या रूपात आल्याने पूर्ण होते। या दिवशी सर्वप्रथम कळशाची पूजा करून सर्व देवतांचे ध्यान करावे। यानंतर देवीच्या मंत्रांचा जप करून तिची पूजा करावी। आई सिद्धिदात्रीला हंगामी फळे, पुरी, खीर, नारळ, हरभरा अर्पण करावे। मंत्र: या देवी सर्वभूतेषु मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। हिंदू धर्मात सणांना खूप महत्त्व आहे। गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री सुरू होते। शारदीय नवरात्रीप्रमाणे ही नवरात्र महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरी होत नाही। उत्तर भारतात ही नवरात्री विशेष महत्त्वाची मानली जाते। यंदा 9 एप्रिलपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होत आहे। यावेळी नवरात्र खरमासात येत असल्याने त्याचे महत्त्व वाढते। खरमासात येणाऱ्या चैत्र नवरात्रीमध्ये काही उपाय करून आपण देवी दुर्गेला प्रसन्न करून आशीर्वाद मिळवू शकता। देवीला मोगरा अर्पण करा। दुर्गा मातेला फुले प्रिय आहेत। मोगरा दुर्गेला अधिक प्रिय आहे। या नवरात्रीत तुम्ही देवीला मोगरा अर्पण करून तिचा विशेष आशीर्वाद मिळवू शकता। यामुळे तुमच्या जीवनात आनंदी आणि समृद्धी येईल। धान्यात एक चांदीचे नाणे: नवरात्रीच्या वेळी धान्य पेरलेल्या मातीत चांदीचे एक नाणे गाडून ठेवा। नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी ते नाणे बाहेर काढून घरातील तिजोरीत ठेवा। यामुळे घरात धनसंपत्तीत वाढ होते। लाल चंदन अर्पण करा। चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीची पूजा करताना तिच्या चरणी लाल चंदन अर्पण करा। अर्पण केलेले चंदन आपल्या कपाळावर जरूर लावा। असे केल्याने लोकांची वाईट नजर दूर होईल। ग्रहदोष शांत करण्यासाठी हे उपाय तुमच्यावर काही ग्रहदोष असेल तर ते शांत करण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या काळात लाल रंगाच्या कपड्यात मातीच्या भांड्यात 5 कवड्या टाका आणि तुळशीजवळ ठेवा। यामुळे सर्व ग्रहदोष दूर होतील। दुर्गा सप्तशती पठण करा। चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा देवीला प्रसन्न करण्यासाठी दररोज दुर्गा सप्तशती पठण करा। देवी दुर्गेच्या स्तोत्राचे पठण केल्याने ती तुमची सर्व संकटे दूर करेल। लाल फुलांनी घरातील नकारात्मक ऊर्जा घालवा। चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची पूजा करून सप्तशती पाठ करावा। त्यानंतर रोज एक लाल फूल घेऊन घराच्या पूर्व दिशेला गाडावे। 9 दिवस असे केल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते। 4मुखी दिवा लावा। चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेसमोर चतुर्मुखी दिवा लावावा। यामध्ये मोहरीचे तेल वापरावे। मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतात असे मानले जाते। आदिशक्ती देवी दुर्गेला नवरात्र उत्सव समर्पित आहे। नवरात्री ही दुर्गा देवीला प्रसन्न करण्याचा शुभ काळ आहे। हिंदू धर्मात देवी दुर्गेला खूप महत्त्व आहे। नवरात्र उत्सव भक्तिगीतांचे गायन करून देवी दुर्गेला प्रसन्न केले जाते। नवरात्र उत्सवात देवी दुर्गेचे पूजन तसेच काही उपाय केल्याने देवीचा आशीर्वाद प्राप्त होतो। त्यासाठी राशीनुसार काही उपाय केले पाहिजे। राशीनुसार काही उपाय केल्यास त्यांचा विशेष प्रभाव पडतो। त्यानुसार जाणून घेऊया राशीनुसार कोणते उपाय केले पाहिजे। मेष राशी। मेष राशीचा स्वामी मंगळ आहे। देवी दुर्गेच्या कृपेने यावर्षी तुम्हाला घर, जमीन किंवा वाहन सुख प्राप्त होईल। कुटुंब आनंदी राहील। नवरात्र उत्सवात रोज नवसिद्धी कुंजिक स्तोत्राचा पाठ करा।
वृषभ राशी. राशी स्वामी शुक्र असलेल्या वृषभ राशीवर देवी दुर्गेचा विशेष आशीर्वाद राहील. आर्थिक स्थिती चांगली राहील. वाहन खरेदी करू शकाल. दुर्गा सप्तश्लोकीचा संपूर्ण नवरात्रीमध्ये रोज 9 वेळा पाठ करा. देवी दुर्गेचा नामजप करा. मिथुन राशी. मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने यावर्षी जमीन किंवा घर खरेदी करेल. वाहन सुख मिळेल. दुर्गोत्सवात दुर्गा सप्तशतीचा पाठ करा. कर्क राशी. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या काळात देवीच्या पूजेसह शिवाचीही पूजा करा. यावर्षी तुम्हाला भरपूर धनप्राप्ती होईल. कुटुंबात काही शुभ कार्य पूर्ण होतील. सिंह राशी. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आहे. यावर्षी तुमच्या मुलाला यश मिळेल. संपत्तीचा लाभ होईल. सिद्धिकुंजिक स्तोत्राचे 9 वेळा पठण करा. तसेच श्रीरामचरित मानसचे संपूर्ण पठण 9 दिवसात पूर्ण करा. कन्या राशी. कन्या राशीचा स्वामी बुध आहे. परदेश प्रवासासोबत पैसाही येईल. रोज दुर्गा सप्तशती आणि अरण्यकांडचे पठण करा. तुळ राशी. शुक्र स्वामी ग्रह असलेल्या तुळ राशीवर देवी दुर्गेची विशेष कृपा राहील. तुळ राशीच्या लोकांनी सप्तश्लोकी दुर्गेचे 18 वेळा पठण करावे. या उपायाने धन सुख समृद्धी येईल. तसेच वाहन खरेदी करू शकता. वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे. त्यामुळे या काळात वाहन व जमिनीपासून लाभ होईल. नवरात्रीच्या काळात श्री रामचरित मानसचे पठण करा. दुर्गा सप्तशतीचे पठण करा. धनु राशी. धनु राशीचा स्वामी ग्रह बृहस्पती आहे. नवरात्र उत्सवाचा काळ तुमच्यासाठी शुभ आहे. नवरात्र उत्सवात दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ करा. संपत्तीसह तुम्हाला मोठे बक्षीसही मिळू शकते. घर आणि वाहन सुख तसेच शेअर्समधून फायदा होईल. मकर राशी. मकर राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. नवरात्र उत्सवात तुम्हाला देवी दुर्गेची विशेष कृपा लाभेल. या दरम्यान सिद्धिकुंजिक स्तोत्र आणि दुर्गा सप्तश्लोकीचे 9 वेळा पठण करा. तसेच देवीच्या 108 नावांचा जप आणि सुंदरकांडचे पठण करावे. कुंभ राशी. कुंभ राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. यावर्षी संततीला यश मिळेल. धनलाभाची शक्यता आहे. देवीच्या 108 नावांचे रोज 9 वेळा पठण करा. तसेच ब्रह्ममुहूर्तामध्ये रामरक्षा स्तोत्राचे पठण करा. मीन राशी. गुरु हा स्वामी ग्रह असलेल्या मीन राशीच्या लोकांनी संपूर्ण नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठण पूर्ण करावे. या उपायाने घरात सुख समृद्धी नांदेल. तुम्ही या काळात वाहन खरेदी करू शकता. हिंदू धर्मात नवरात्रीचा सण अत्यंत पवित्र मानला जातो. हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये भक्त उपवास करतात आणि तिची दुर्गा देवीची विधिवत पूजा करतात. याशिवाय नवरात्रीचे हे पवित्र दिवस शुभ कार्यासाठीही खूप चांगले मानले जातात. या दिवसात अनेक शुभ कार्ये केली जातात. नवरात्रीच्या 9 दिवसात दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. भक्त घरोघरी घटस्थापना करतात. अशा परिस्थितीत यावर्षी चैत्र नवरात्र कधी सुरू होत आहे आणि घटस्थापनेचा शुभ मुहूर्त कधी आहे हे जाणून घेऊया. नवरात्री कधीपासून? चैत्र मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. यावर्षी चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथी 8 एप्रिल रोजी रात्री 11:50 सुरू होईल. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 एप्रिल रोजी रात्री 8:30 संपेल. हिंदू धर्मात उदय तिथी मानली जाते म्हणून घटस्थापना 9 एप्रिल रोजी होणार आहे. घटस्थापनेची वेळ. घटस्थापनेची वेळ 9 एप्रिल रोजी सकाळी 6:02 पासून ते 10:16 आहे. याशिवाय अभिजित मुहूर्त 11:57 पासून ते दुपारी 12:48 आहे. या दोन्ही शुभ काळात घटस्थापना करू शकता. नवरात्रीला हा शुभ योग तयार होत आहे. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीला सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत सिद्धी योग तयार होत आहेत. या दिवशी सकाळी 7:32 पासून अमृत आणि सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहेत. हे दोन्ही योग संध्याकाळी 5:06 राहतील. घटस्थापनेची पद्धत. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावे. पाट किंवा चौरंगावर स्वास्तिक चिन्ह बनवा. त्यानंतर चंदन आणि अक्षदा यांनी तिलक लावून तेथे मातेची मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. यानंतर विधीनुसार दुर्गा देवीची पूजा करा.
हिंदू धर्मात आदिशक्ती देवी दुर्गेला विशेष महत्त्व आहे। पंचांगानुसार दरवर्षी 2 वेळा नवरात्र उत्सव साजरा होतो, ज्यामध्ये चैत्र नवरात्री आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीचा समावेश होतो। त्यानुसार यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिलपासून सुरू होत आहे, तर 17 एप्रिल रोजी चैत्र नवरात्री समाप्त होईल। मान्यतेनुसार नवरात्र उत्सवात व्रत करत देवी दुर्गेच्या 9 रूपांची विधिवत पूजा केली जाते। मान्यतेनुसार चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा एका विशेष वाहनावर विराजमान होऊन येते। दरवर्षी देवीचे वेगवेगळे वाहन असते। देवी ज्या वाहनावर येते त्याचा एक विशेष अर्थही असतो। चला जाणून घेऊया यंदा देवी दुर्गा कोणत्या वाहनावर स्वार होऊन येत आहे आणि या वाहनाचा अर्थ काय आहे। चैत्र नवरात्री प्रारंभ तिथी। यंदा चैत्र नवरात्री 9 एप्रिल 2024 पासून सुरू होत आहे। पंचांगानुसार चैत्र महिन्याची प्रतिपदा तिथी 8 एप्रिल 2024 रोजी रात्री 11:51 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 एप्रिल रोजी रात्री 8:29 समाप्त होईल। यंदा काय आहे देवी दुर्गेचे वाहन आणि संकेत। यंदाच्या चैत्र नवरात्रीला देवी दुर्गा घोड्यावर स्वार होऊन येत आहे। शास्त्रानुसार नवरात्रीच्या काळात देवी दुर्गा घोड्यावर स्वार होऊन आल्यास त्याला छत्रभंगे तुरंगम म्हणतात। देवीचे हे वाहन अशुभ मानले जाते। हे वाहन आगामी काळात सत्ता बदलाचे संकेत देते, तसेच तुम्हाला युद्धालाही सामोरे जावे लागू शकते। यासह नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याचे संकेतही हे वाहन ठरते। अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलमय चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा।